दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करता येईल हा तुमचा भ्रम आहे। स्टेजवरती असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय। रोहित पवार यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती नाव न घेता टीकास्त्र। राष्ट्रीय अध्यक्षपदी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल तटकरेंनी गुंडाळली। पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही असं सांगा। पत्रकार परिषदेआधीची कुजबूज सोशल मीडियावरती व्हायरल। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय, आता एकच चांडाळ चौकडी कार्यरत झाली आहे। काल सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलायला देखील या चांडाळ चौकडीने संधी दिली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंची टीका। अजित पवार कधीच संपणार नाहीये। लोकांच्या मनामध्ये दादांसाठी प्रेम आहे। आजपासून महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पर्व सुरू झालंय। या सुनील तटकरेंच्या विधानावरती रोहित पवारांचं वक्तव्य। 4 लोक आमदारांना नेत्यांपासून दूर ठेवतायत हे व्हिडिओमधून दिसलं। कालच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या। रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली मागणी, तर एफआयआर घ्यावाच लागतो। एफआयआर न घेणं ही दुर्दैवी बाब आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं। रोहित पवारांची ही प्रतिक्रिया आहे। रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवरती बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रोहित पवारांचं बोलणं आमचं मन दुखावणारं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे, धनंजय मुंडेंची टीका। तर विलीनीकरणाची चर्चा करताना घाई झाली नव्हती का? सत्तेत आहात तर किमान एफआयआर साठी तरी मदत करा। मी विरोधात म्हणून माझा एफआयआर घेतला जात नाहीये, रोहित पवारांचा पलटवार। विलीनीकरणाच्या चर्चांवरून आम्हाला कोणावर टीका करायची नाहीये। धोरण आणि भूमिका ठरलेल्या होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला, शिंदेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे। विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आज प्राथमिक अहवाल देण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा परिषदेबाबत थोड्याच वेळात विधान भवनामध्ये बैठक होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक। सुनील तटकरे, उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार। रायगड जिल्हा परिषदेबाबत तिढा सुटेना। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत दाखल। राज्यसभेच्या नावाची यादी घेऊन चव्हाण दिल्लीमध्ये पोहोचले। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार। राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी तयार। दिल्लीतील वरिष्ठ नेते 24 मधून 4 नावं फायनल करणार। आमच्या पक्षाचा माणूस राज्यसभेवर जावा असं प्रत्येकाला वाटत असतं। राज्यसभेसाठी आमच्या पक्षाचा हक्क कायम असेल, पण मवियामध्ये तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल। राज्यसभेच्या जागेसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार। चंद्रकांत खैरे हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहितीही समोर आलेली आहे। महाविकास आघाडीने कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावा हा त्यांचा प्रश्न आहे, पण जागेसंदर्भात त्यांच्यामध्ये समन्वय नाहीये। राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंतांची मवियावर टीका। पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा। पार्थ पवारांना राज्यसभेवरती पाठवणार। प्रफुल्ल पटेलांची माहिती। तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार मात्र गैरहजर। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। तर जावे विनोदाच्या गावात या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची मात्र दांडी। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, मात्र अनेक आमदार या ठिकाणी गैरहजर। आदित्य ठाकरे हे देखील विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर। राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा। समाज माध्यमांवरती मराठीत व्यक्त व्हा, मराठीमध्ये ब्लॉग्स, पॉडकास्ट सुरू करा, राज ठाकरेंचं आवाहन। स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचा आज मराठी जागर सोहळा। सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आदित्य ठाकरे देखील कार्यक्रमाला उपस्थित असतील। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करू नये, सरकारी कागद काही म्हणतोय, त्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही। विधिमंडळामध्ये कागद कसले दाखवता? हिंदी सक्तीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका।
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी। आज विधानसभेमध्ये अशासकीय ठरावाद्वारे सरकारचं लक्ष भेदणार। राज्य शासनाने यावेळेस केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी केली आहे। नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये 5व्या आरोपीला पोलिसांकडून अटक। गणिताच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये पोलिसांकडून पहिली अटक। दिनेश कोटांगले नावाच्या खासगी ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। सरकारी शाळेतील शिक्षकालाही आज अटक केली जाणार असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाहीये। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग पटवेंची माहिती। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला। शिवलिंग पटवेंची प्रतिक्रिया, दोषींवर कठोर कारवाई होईल, शिवलिंग पटवे यांचा इशारा। नागपूरमध्ये सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यातून एकूण 25 प्रश्नपत्रिका यावेळेस असतात, मात्र परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर। मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरणाची प्रशासनाकडून दखल। विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अभियंताचं निलंबन। विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलं होतं। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल, तर हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस। भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। भंडारा गोंदियातील बाळ विक्री प्रकरणात 10 सदस्यीय एसआयटीची स्थापना। एसडीओपींच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय समिती स्थापन। समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष। राऊज अव्हेन्यू कोर्टाचा केजरीवाल आणि सिसोदिया यांना मोठा दिलासा। खोटी केस होती, सत्ताचा विजय झाला। निर्दोष सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर। माध्यमांसोबत बोलत असताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर। 19 ते 25 वर्षाच्या वयात लग्न झालं पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक कलह कमी होतील। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर देशाच्या हितासाठी 3 मुलं असणं आवश्यक, जुन्या विधानाचाही पुनरुच्चार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक। मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात अभ्यास करून महत्त्वाचे मुद्दे मांडले। मिलिंद नार्वेकर यांच्या मुद्द्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र आलो तर आमची ताकद आणखी वाढेल। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना साथ घातली। समाजासाठी एकत्रीकरण करा, रामदास आठवलेंचं आवाहन। सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र। जिल्हा परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार। जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोलकर यांचा दावा। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सोबत बाळासाहेब सोलकर यांची प्रतिक्रिया। जळगाव महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हेंची नावं निश्चित। घोषणाची केवळ औपचारिकता बाकी। मालेगाव महापालिकेत स्थायी समितीचे 16 तर महिला बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। इस्लाम पार्टीचं वर्चस्व असून समित्यांमध्ये शिवसेना नगरसेवकांनाही स्थान असणार। भाजपचं संख्याबळ नसल्यानं दोन्ही समित्यांमध्ये भाजपला स्थान नाही। एकनाथ खडसेंची सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाविरोधात पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार। खडसेंकडून अधिकाऱ्यावरती कर्तव्यात कसूर करणं, लोकप्रतिनिधींसोबत उद्धटपणे वागणं आणि वाळू चोरीच्या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे आरोप। बदलापूरमध्ये शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। बदलापूर विनयभंग प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकात नव्यानं बांधलेल्या पुलाची खासदार श्रीरंग बारणेंकडून पाहणी। पुलाचा उतार तीव्र असून डिझाईनमध्ये चूक आहे, असे खडे बोलही श्रीरंग बारणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले। नाशिक महापालिकेकडून स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल। महापालिकेची परवानगी न घेता खोदकाम सुरू असल्याचं निदर्शनास 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये महापौर आणि आयुक्तांनी खोदकाम न करण्याचे आदेश दिले होते।
एसटी कडून विविध योजनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य असेल। सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा मोठा निर्णय आहे। धुळे आगारामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। विशेष सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला सीबीआय दिल्ली हायकोर्टाने आव्हान देणार। लवकरच सीबीआय हायकोर्टात याचिका दाखल करणार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळच्या टोळीतील एकाला अटक। गुंड दत्तात्रय लाखे मोक्का प्रकरणातील आरोपी निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवरती पोलीस कारवाई करतायत। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा रस्त्याची दुरवस्था, साईड पट्ट्या आणि खड्डे न भरल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। रत्नागिरीच्या ग्लोबल मराठा स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांकडून कोकणातील पारंपरिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न। शोभायात्रेतील शंकासूर, गणेशोत्सव आणि गुढीपाडवा या प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण। नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं। या ग्रंथदिंडीमध्ये 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळेस कलाकारांनी मोर, गरुड, विठ्ठलाचे जिवंत देखावेही सादर केलेत। चंद्रपूरमध्ये आजपासून 2 दिवस ग्रंथोत्सवाचं आयोजन। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं शहरातून निघाली ग्रंथदिंडी। ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन।